सर्वप्रथम सर्व उपस्थित पत्रकार बांधवांना नमस्कार, जय श्रीराम। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तालुका बिलोलीच्या वतीने आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि बिलोली तालुक्यातील बिलोली शहराच्या विकासाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतो आहोत। या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय लक्ष्मणरावजी ठक्करवाड साहेब, विस्तारक नागनाथराव पाटील, शिवलिंगरावजी विभूते, युवाचे अध्यक्ष आमचे संदीप पाटील आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकार बांधव। सर्वप्रथम मी परवाच होळी झाली, धुलीवंदन झालं, आज पवित्र महिना रमजान चालू आहे आणि 4-5 दिवसाच्या नंतर गुढीपाडवा आहे। त्या सर्व सणांच्या बाकी सर्वांना आपल्याला अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। गेल्या 1.5 वर्षापूर्वी माझी बिलोली तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि त्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण बिलोली तालुका, बिलोली शहर आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण काहीतरी करण्याचं धडपड आपण या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। ते आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि बिलोली शहराचा आणि बिलोली तालुक्याचा विकास होण्याच्या दृष्टीने जे आपण सर्वजण लोकशाहीचे 4थे आधारस्तंभ जे म्हणतो, तुमच्याशिवाय विकास शक्य नाही हे आम्हीही जाणून आहोत। तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन जर आपण प्रयत्न केले, काही प्रश्नांना जर आपण वाचा फोडली आणि आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत जर आम्ही त्याचा पाठपुरावा केला तर निश्चितच आपल्या बिलोली शहराचा, बिलोली तालुक्याचा, आपल्या विधानसभेचा नक्कीच या ठिकाणी विकास झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात येत आहे। त्या माध्यमातून आपण गेल्या 3 वर्षामध्ये आमचे नेते लक्ष्मणरावजी ठक्करवाड साहेब असतील, आमदार जितेशजी अंतापूरकर साहेब असतील, माननीय आपल्या राज्यसभेचे खासदार डॉक्टर गोपछडे साहेब आणि माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार या ठिकाणी आपले अशोकराव चव्हाण साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष संतोकरावजी हंबर्डे साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये काही प्रश्न आमच्याही विकासाच्या संदर्भामध्ये होती, ती मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला, ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे। आता मी होत असताना मध्यावधी पहिल्यांदा संघटनात्मक निवडणुकीच्याला आम्ही भारतीय जनता पार्टी पुढे जात आहे। त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही अतिशय शिस्तीची पक्ष आहे हे आपल्या सर्वांना विदित आहे। या 3-4 टप्प्यामध्ये गेल्या 3 महिन्यापासून भारतीय जनता पार्टीने प्राथमिक सदस्यता नोंदणी असेल, सक्रिय सदस्यता नोंदणी असेल आणि ह्या 10 तारखेपासून 30 तारखेपर्यंत बूथ अध्यक्षांची निवड आणि मंडळ अध्यक्षांच्या निवडीपर्यंत हा सगळा प्रोग्राम आपण भारतीय जनता पार्टीने पूर्ण महाराष्ट्र लेवलवरती लावलेला आहे आणि आपल्याही मंडळामध्ये, तालुक्यामध्ये होत आहे। ही संघटनात्मक बदल थोडंसं याच्या करत असताना यावेळेस नांदेड दक्षिण जिल्ह्यामध्ये एकूण 9 मंडळ होते, त्याच्या ऐवजी आता 24 मंडळं झालेली आहेत। आपल्या बिलोली तालुक्याचं एकच मंडळ होतं, आता 4 मंडळामध्ये म्हणजे नगरपालिकेचं सेपरेट एक मंडळ होत आहे। बिलोली नगरपालिका एक मंडळ, कुंडलवाडी शहरात नगरपालिकेचं एक मंडळ आणि आपल्या तालुक्यामध्ये जे 4 सर्कल आहेत, सगरुळी आणि अद्दपूरचं एक मंडळ होणार आहे आणि आरळी आणि लोहगावचं एक मंडळ आणि असे 4 अध्यक्षांची निवड आता येत्या 4-5 दिवसामध्ये होत आहे। त्याची सर्व रचना आणि पूर्वतयारी, बूथ अध्यक्षांची निवड वगैरे चालू आहे। त्यासाठी जिल्हा लेवलवरती प्रत्येक मंडळावरती एक निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक झाली आणि ते त्यांचं काम करत आहेत। ही आपल्याला विदित करावं हाही एक हेतू होता आणि मागच्या 1.5 वर्षामध्ये माझ्याकडे जबाबदारी आल्याच्यानंतर बिलोली तालुक्याच्या विकासासाठी मी वेगवेगळ्या मंत्र्यांना असेल, आणखीन आपले खासदार असतील, या सर्वांना मी भेटून विकासाच्या दृष्टीनं काय करता येईल या दृष्टीनं आपण केलेलं आहे। आता सर्वात मोठं जर प्रामुख्यानं जर आपण काही करता आलं मला किंवा आम्हाला साहेबांच्या सहकार्यानं, तर बिलोली तालुक्याचा विकास होत असताना जोपर्यंत ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास होणार नाही तोपर्यंत शहराचा किंवा कुठल्याच भागाचा विकास होत नाही हे
प्राधान्यानं आम्ही जाणून माननीय अध्यक्ष आपले खासदार गोपछडे साहेबांच्या मागे मी निश्चितपणाने पाठपुरावा केला आणि माननीय खासदार गोपछडे साहेबांनी मागच्या एक दीड महिन्यापूर्वी मला आणि देगलूरच्या अध्यक्षांना असं सांगितलं की आपल्याला बिलोली तालुक्यातल्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास करायचा आहे, तेव्हा तुम्हाला कुठले रस्ते अपेक्षित आहेत हे तुम्ही आम्हाला सांगा. आणि त्यांच्याकडे त्यांनी सांगत असताना एक सांगितलं की CRF फंडाअंतर्गत बिलोली तालुक्यातले जे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य सर्व रस्त्यांना जोडण्यासाठी आपल्याला अंतर्गत रस्त्यांचे CRF फंडाचा निधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतो आणि तो आपल्याला मुख्य रस्त्यांना जोडण्यासाठी हे त्यांनी सांगितल्यानंतर मी माझ्या बिलोली तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं वेगवेगळे रस्ते जे आज अविकसित आहेत आणि रस्त्यांची दुरावस्था झाली ते दुरुस्त होण्याच्या दृष्टीनं निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून एक मी त्यांना मागच्या काळामध्ये पत्र दिले आणि त्या दृष्टीने त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावासुद्धा करत आहेत. आणखीन एक जर आम्ही प्रामुख्यानं जर मागणी मी त्यांच्याकडे लेखी केली नाही पण तोंडी स्वरूपामध्ये केली आणि त्यांनासुद्धा ते मान्य आहे. ते जर कोणतं मुख्य असेल तर परवाच कुंडलवाडीच्या एक लिफ्ट इरिगेशन होतं, त्याचं असलेलं थकबाकीचं कर्ज माफ झालं. पण आपण आपला भाग बिलोली आणि बिलोलीच्या खालचा भाग जर असेल तर आपले शेतकरी इरिगेशनपासून वंचित आहेत. तळणीच्या तलावामध्ये दुरुस्ती झाली, त्याच्यामध्ये पाणी आल्यानंतर बिलोलीच्या आमचे सावळी आरळीपर्यंत पाणी येते पण इकडल्या भागामध्ये पाणी येत नाही. म्हणून मी आदरणीय खासदार साहेबांना मी विनंती केली, साहेब जिथं सातेगावला एक मोठं लिफ्ट इरिगेशन केलेलं आहे आणि त्या माळावरती घोंगराळ्याच्या माळावरती ते पाणी स्टॉक करून पूर्ण त्या 10-15 गावाला पाईपलाईनद्वारे पाणी देऊन तिथलं इरिगेशनचं फार मोठं प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी सॉल्व केलेला आहे. त्या धर्तीवर आपल्या इथल्या लिफ्ट इरिगेशनचा प्रश्न मिटलेला आहे. आपण एवढं मोठं पाणी आपल्या महाराष्ट्राचं हक्काचं पाणी तेलंगणामध्ये वाहून जात आहे. जर आपण बाबळी बंधाऱ्यावरती मोठं जर लिफ्ट इरिगेशन केलं आणि बिलोलीच्या माळावरती जर ते पाणी आणून स्टॉक करून मग इथं बिलोली, बडूर, कार्ला, येसगी, सगरोळी, बोळेगाव बाकी सगळं इथला वांजरापर्यंतचा भाग आपण इरिगेटेड करावा अशी मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी त्यांनी त्याला होकारही दिला. पण त्या दृष्टीने मी 100% प्रयत्न करून इथला भाग सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करून असं त्यांनी आश्वासन दिले. आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपण काय केलं पाहिजे यासाठीच त्यांनी खाजगीमध्ये सांगताना एक सांगितले की आपल्या भागामध्ये होता तर कारखाना तर चालू नाही, चालू अवस्थेत आपल्याला कोणाबद्दल बोलायचं नाही, पण एखादा नवीन साखर कारखाना साहेबही बहुतेक त्या दिवशी गाडीमध्ये होते तर आपल्याला कारखान्याला किती काय लागू शकेल का. तर आज सहकारी तत्वावरपेक्षा प्रायव्हेट कारखाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत. कुठल्या का असे ना कारखाना जर एखादा साखर कारखाना झाला तर इथल्या भागाचा शेतकऱ्यांचा उत्कर्ष होऊ शकतो आणि आर्थिक उन्नती होऊ शकते म्हणून त्यांनी तेही प्रयत्न करतो म्हणून म्हणजे त्यांनी सांगितले. हे सांगत असतानाच या बिलोली तालुक्याचा आणि शहराच्या विकासासंदर्भामध्ये मी परवा माननीय खासदार गोपछडे साहेबांसोबत चर्चा केली, फोनवरती चर्चा केल्यानंतर साहेब आपल्या आणखीन बरेच प्रश्न आहेत काय आणि ते जर आपण लक्ष घातलं तर आपल्याला बिलोलीचा शहराचा आणि तालुक्याचा विकास होऊ शकतो या दृष्टीने चर्चा केल्यानंतर त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं की मला जी खासदारकी मिळाली, जरी माझं कार्यक्षेत्र खूप मोठं असेल, फास्ट आहे त्यांचं, राज्यसभेच्या खासदारकीचं एखाद्या तालुक्यापुरतं किंवा एखाद्या मतदारसंघापुरतं मर्यादित नसते, आपल्याला सर्वांना विदित आहे. पण मी ह्या तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून मला विशेष लक्ष घार हिडले आकाशी चित्त तिची पिल्लापाशी या उक्तीप्रमाणे माझं कंप्लीट पूर्णतः माझं लक्ष जर कशावर असेल तर बिलोली शहरावर आहे, बिलोली तालुक्यावर आहे आणि देगलूर बिलोली मतदारसंघावरती आहे. ह्या बिलोली तालुका आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सगळ्यात क्षेत्रफळामध्ये मोठा होता. विभागणी झाली, नायगावचा विकास झाला, धर्मावतचा विकास झाला, पण बिलोलीचा विकास झाला नाही हे त्यांना विदित आहे. आणि ह्या बिलोलीच्या विकासाचा जो राहिलेला अनुशेष आहे तो पूर्णतः माझ्या कार्यकाळामध्ये मी पूर्ण करणार आहे आणि मी त्या दृष्टीनं पावलंसुद्धा उचललेत असं आदरणीय खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेबांनी सांगितले. ते सांगत असताना त्यांनी बिलोलीसाठी मी काय काय केलं आहे किंवा काय काय करत आहे ह्या गोष्टी त्यांनी काही सांगितल्या. ते आपल्याला पुढे मी थोडक्यामध्ये किंवा आपल्याला जे केलेले आहे ते मी आपल्या पुढे सांगणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात मोठं जर काही असेल तर आपण सर्वजण आज बातमी ऐकली असेल, वाचली असेल,
इथं बँक ऑफ इंडियाची शाखा होण्याच्या दृष्टीनं आजच त्यांनी आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आज भेट घेतली आणि त्यांच्याकडून ते मेसेज आले, पत्र आलं की आज इथं शाखा होण्याच्या दृष्टीनं त्यांनी नक्कीच या ठिकाणी आपण प्रयत्न करू. म्हणजे बिलोली शहराच्या विकासासाठी त्यांचा ध्यास कसा आहे हे आपल्याला मी सांगू इच्छितो. ह्या ठिकाणी पोस्ट ऑफिसचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आपल्याकडे नाही. इमारतीसाठी त्यांनी पाठपुरावा करत आहेत, पण त्यांच्याकडे एक पत्र आलं एक मंत्र्याचं की इथली पोस्ट ऑफिसची जागा लिटिगेशनमध्ये, म्हणजे कशामध्ये लिटिगेशनमध्ये आहे. त्याचं झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. ते लिटिगेशन संपवा आणि मी त्या पुढे जाऊ असं एक मंत्र्याचं पत्र त्यांच्यामध्ये आहे. वाद नाही, आता त्याच्यामध्ये पत्र आलं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पाहिजे तर तेही दाखवेन की ते पोस्ट ऑफिसच्या जागेचं वाद असल्यामुळे आपल्याला पुढे जाता येत नाही. ते संपल्याच्यानंतर आपण नक्कीच इथं पोस्ट ऑफिसची इमारत करण्याच्या दृष्टीनं नाही विचारू दे, त्याच्याबद्दल काही हरकत नाही. आणि माझ्याकडे पत्र येते, तो दाखवतो तुम्हाला मी. नंबर 43चा उतारा पोस्ट ऑफिसच्या पोस्ट मास्टरने घेऊन गेलेला. अतिक्रमण झालेलं आहे. हां, ते अतिक्रमण, सॉरी, लिटिगेशन म्हणजे अतिक्रमण आहे. अतिक्रमण हटवल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोठ्या त्या पोस्ट ऑफिससाठी इमारत निधी मंजूर करण्याचं आश्वासन किंवा त्यांनी होकारसुद्धा आपल्याला बिलोली शहराच्या विकासासाठी त्यांच्याकडून आलेलं आहे. त्यामध्येच सगळ्यात मोठं पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था आपण सर्वजण पाहता. त्या पशुवैद्यकीय दवाखाना होण्याच्या दृष्टीनं माननीय खासदार गोपछडे साहेबांनी 70 लाखाचा निधी मी माझ्या वतीनं दिलं आहे असं त्यांनीसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं. आणि मोठा अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखाना झाला तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्या बिलोलीच्या शहराच्या विकासामध्ये भर पडेल. कायम स्वरूपात नळ योजना करण्याच्या दृष्टीने एक प्रस्ताव त्यांचा प्रस्तावित आहे. आणि त्यांनी सांगत असताना सांगितलं की बिलोलीच्या नगरपालिकेसाठी 29 कोटीची नळ योजनेचा मी पाठपुरावा करत आहे आणि ते नजीकच्या काळामध्ये होईल. त्याचसोबत कुंडलाडीच्या नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यासाठी 26 कोटीचा निधी त्या ठिकाणी होण्याच्या दृष्टीने मी पाठपुरावा करत आहे असंही त्यांनी या ठिकाणी मला म्हणजे फोनवरती सांगितलेत. सगळ्यात मोठा इथं आपला भाग तेलंगणाच्या बॉर्डरवर असल्यामुळं आपल्याला सगळ्यात मोठं आरोग्याच्या सोयी त्याच्यासाठी हॉस्पिटल झालेलं आहे, उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे, पण मोठं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याकडे नाही. आपल्या इथले बरेचसे पेशंट इतरत्र जातात, मग इथून हैदराबादला जावं लागतं, नांदेडला जावं लागतं. तर आपल्या इथं एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नरत आहे असंही त्यांनी सांगितलेलं. आणि मागच्या एका कुठल्या तरी इथल्याच सभेमध्ये त्यांनी आपल्या सर्वांना आश्वासन दिलं की माझा इथला एखादा पेशंट, हार्टचा पेशंट, इथं कार्डियॅक ॲम्ब्युलन्स उपलब्ध न होऊ शकल्यामुळे बऱ्याच जण दगावत आहेत. तेव्हा जर कार्डियॅक ॲम्ब्युलन्सची जर सोय झाली तर नक्कीच या ठिकाणाहून आपल्या रुग्णांची सोय होईल. म्हणून त्यांनी आपल्या या ठिकाणाहून कार्डियॅक ॲम्ब्युलन्ससुद्धा त्यांनी माननीय खासदारांनी देण्याचं आश्वासन दिलं आहे. आणि नजीकच्या काळामध्ये आपल्याला या हॉस्पिटलला कार्डियॅक ॲम्ब्युलन्ससुद्धा या ठिकाणी निश्चित मिळेल. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांना निवासाची सोय नाही त्या ठिकाणी. तर निवासाच्या सोयीसाठी इमारत बांधण्यासाठी म्हणून बोलत असताना त्यांच्याकडे चर्चेमध्ये जे आपल्या बिलोलीच्या शहरासाठी मला करता येईल मी करणार आहे ते सांगत असताना त्या कर्मचाऱ्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे. आणि त्यांनी तर सांगताना असं सांगितलं की कुंडलाडीच्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याच्या निवासासाठी 2.5 कोटी आणि बिलोलीच्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी 2.5 कोटी जवळपास निधी मंजूर होण्याच्या मार्गावर आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे. त्याचसोबत तहसीलच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी तर मोठ्या जिल्ह्यातल्या सर्व तहसीलच्या कर्मचाऱ्यांच्यासुद्धा निवासाचा प्रश्न आहे. ते सांगत असताना सांगितले की बरेच कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. मुख्यालय राहत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. ते न राहण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्यासाठी निवासाची सोय नाही. म्हणून जिल्ह्यापासून ते तहसीलपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये निवासाची सोय करण्याच्या दृष्टीने आपण कार्यरत किंवा प्रयत्नरत आहोत असं ते सांगितले. त्यासोबतच तलाठी भवनाचं कामही प्रोसेसमध्ये एस्टिमेट करण्याच्यासाठी त्यांनी सांगितले. एस्टिमेट झाल्याच्या नंतर तलाठी भवनासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देऊ ही सांगताना त्यांनी तहसीलची बिल्डिंग परवाच झालेली पण त्याची दुरुस्तीसाठी 2,21,00,000 रुपयाची मंजुरी झाली असं ते सुद्धा मला समजते. तहसील आणि तेही त्यांच्या आदरणीय खासदारांच्या प्रयत्नातून झालेलं आहे
आणि तालुक्याचा विकास होत असताना दोन्ही नगरपालिकेचा विकास सायमल्टेनियसली व्हावा म्हणून कुंडलवाडी शहरासाठी त्यांनी अंतर्गत रस्त्यांसाठी 5 कोटी निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे कुंडलवाडी शहरासाठी. आणि सगळ्यात मोठं जर काही असेल तर ICAR इंडियन म्हणजे ग्रामीण भागातल्या कोरडवाहू शेतीसाठी उन्नतीसाठी एक कमिटी त्यांनी हे केलेली आहे आणि त्याचं ऑफिस आपल्या बिलोली तहसील अंतर्गत किंवा बिलोली तालुक्यामध्ये व्हावं हेही त्या ठिकाणी त्यांनी सांगत असताना आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी हे केलं की CRF फंडातून बिलोली तालुक्यातल्या मुख्य रस्त्यांना जोडणारे सर्व रस्ते नजीकच्या काळामध्ये होण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नरत आहे आणि आपल्याला हा तालुका मोठ्या प्रमाणामध्ये विकास होण्याच्या दृष्टीनं करता येईल असं सांगितले. तर आज पेपरमध्ये सर्वजण आपल्याच माध्यमातून आलेलं आहे की देगलूर ते नांदेड हैदराबादपासून तिथपर्यंत रोड आलेला आहे, पण त्याच्यामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब असतील, खासदार गोपछडे साहेब असतील, कालच माननीय आपल्या मंत्री नितीनजी गडकरी साहेबांची भेट घेतली आणि ते 85 किलोमीटरच्या नांदेड देगलूरच्या रस्त्याचं नजीकच्या काळामध्ये त्यांनी मार्गी लावण्यासाठी आणि लगेच महाराष्ट्र शासनाला एक बैठक लावण्याची सुद्धा वर्तमानपत्रातून आपल्या न्यूजपेपरमध्ये वाचण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं जर काय असेल तर नांदेडच्या ट्रॅफिकची मोठी समस्या सॉल्व करण्याच्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करण्यासाठी CRRI सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट ह्या संस्थेमार्फत एक कमिटी नांदेडच्या ट्रॅफिकचं नियंत्रण कसं केलं पाहिजे, लोकांना त्रास होणार नाही याच्या दृष्टीनं त्यांनी ही कमिटी नांदेडसाठी नेमलेली आहे आणि ते नजीकच्या काळामध्ये ते सर्वे करेल आणि नांदेडच्या ट्रॅफिकचा मोठा प्रश्न त्यांनी सोडवतो असंही त्यांनी सांगितलं. आणि बिलोलीच्या मधून जाणारा बिलोलीला आपण रेल्वे मार्ग नाही, मागे बोधन आणि लातूरचा रेल्वे मार्ग प्रलंबित आहे, तो मार्ग जर केला तर बिलोली आपल्या रेल्वे लाईनवरती येईल. इथं आपण MIDC वगैरे मंजूर झालेली त्याची कार्यान्वित जर झालं तर त्या रेल्वे मार्गाचा त्याला उपयोग होईल म्हणून त्यांनीसुद्धा बिलोली बोधन ते लातूर ह्या रेल्वे मार्गासाठी 100% त्यांनी प्रयत्नरत आहेत आणि ते केल्याशिवाय माझ्या 6 वर्षाच्या कार्यकाळ 1 वर्ष तर संपला पण 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ह्या गोष्टीवरती मी पाठपुरावा करून पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असंही ते सांगत असताना मग आपण सर्वांना माहीत आहे की तिरुपती नांदेड डेली रेल्वेची सर्व्हिस आपल्याला मिळावं म्हणून ते सुद्धा प्रयत्नात आहेत. नांदेडपर्यंत वंदे भारत ट्रेन आणण्याच्या दृष्टीने आहेत. आणि एवढंच केवळ बिलोलीसाठीच नाही तर बिलोली तालुक्यातल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रासाठी जे भाविकांचे इथं काळ्या मारुतीजवळ आपल्या सर्वांची भक्ती आमच्या सिद्धेश्वराजवळ आहे, आपल्या कृष्णोबा मंदिरजवळ आहे किंवा आणखीन नरसिंह मंदिर बेळकोणीजवळ, हे सर्व 4ही मंदिराच्या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी या वर्षामध्ये म्हणजे गत वर्षामध्ये त्यांनी 50-50 लाख 60-60 लाख रुपये निधी दिला आणि तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यासोबतच बिलोली आणि देगलूर तालुक्यातल्या अनेक गावामध्ये किमान 5 लाख 10 लाख निधी सरपंचांना बोलवून त्यांनी इतर बिलोलीच्या आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचा निधी दिलेला आहे. तिथं कामं सुरू आहेत. आणि सगळ्यात मोठा जर आपल्या याचा जर प्रश्न जर असेल तर आपले RSSचे संस्थापक डॉक्टर हेडगेवारांची जन्मभूमी जी आहे ती जन्मभूमी ते कर्मभूमी एक रोड रस्ता झालेला आहे वाया धर्मावत मार्गे नागपूरला, पण तो कुठल्याही नॅशनल रोडवरती अटॅच झालेला नाही. आणि जोपर्यंत त्याला नॅशनल रोडचे अटॅच होणार नाही तोपर्यंत लोकांची रहदारी होणार नाही म्हणून शिरूरपासून वाया कंदाकुर्ती ते डिचपल्ली असा रस्त्याची त्यांनी पाठपुरावा केला. सर्वेसाठी सुद्धा त्यांचं पत्र निघालं आहे, गडकरी साहेबांनी सर्वेसाठी पत्र दिलेलं आहे. पण हा रोड जात असताना कंदाकुर्ती त्यांचा उद्देश एकच आहे की आपल्याला कंदाकुर्तीला नॅशनल हायवे टच करायचा आहे. असा कसा न्यायचा बिलोलीपर्यंत आलेला आहे. बिलोलीपासून पुढे नेत असताना बिलोली शहरातून न्यायचा का बिलोलीच्या बाहेरून न्यायचा ह्यात त्यांना अजिबात स्वारस्य नाही. फक्त त्यांना कंदाकुर्तीला न्यायचं आहे. बिलोली शहरातून न्यायचा का बाहेरून न्यायचा बिलोलीच्या स्थानिक नागरिकांनी
तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी आम्ही सर्वजण मिळून जे सोयीचं होईल ते केलं पाहिजे. हे असं त्यांनी मला सांगितले की मला रस्ता कुठून जायचं हे नाही, पण कंदाकुर्तीला आपल्याला रस्ता न्यायचा आहे. त्या दृष्टीनं त्यांनी मी प्रयत्नरत आहे आणि त्याचं सर्वेसाठी आलेलं आहे. मग बायपासनं न्यायचं का बिलोली शहरातून नेत असताना काही अडचणी आल्या बायपासने न्या, पण ह्या गोष्टीमध्ये त्यांना अजिबात बिलोली शहराच्या बाहेरूनच जावं असं अजिबात नाही. बिलोली शहरातून जरी नेलं आणि ते जर सोयीचं होत असेल तरी माझी काही अडचण नाही असंही त्यांनी सांगितलेले आहेत. ह्या सगळ्या माध्यमातून बिलोली शहराचा राहिलेला विकासाचा अनुशेष मागच्या काळामध्ये येत्या 5 वर्षामध्ये निश्चितच मी भरून काढणार. का तर ते सगळ्यात मोठं जर काही महत्त्वाचं असेल तर मी इथला भूमिपुत्र आहे. आणि भूमिपुत्राचं कामच ते असते की आपल्या गावाचा असेल, तालुक्याचा असेल, शहराचा असेल विकास करण्याच्या दृष्टीनं आपण करायचं आहे असं त्यांनी सांगितलेत. ह्या गोष्टी मग संघटनात्मक बाबी असतील, आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बिलोली शहर असेल, तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सर्वजण मिळून केलेलं काम असेल, किंवा आदरणीय खासदार डॉक्टर गोपछडे साहेबांनी बिलोली शहराच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी जे काही आजपर्यंत काम केलेलं आहे आणि करणार आहेत असं हे आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं आणि हे आपलं आमच्यामध्ये कुठेतरी संवाद होऊन पुढे जावं या दृष्टीने ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतो आहोत. निश्चितच कुठलाही विकास तुम्ही समाजातल्या बाकीच्या सगळ्या समस्या पुढे आणल्या त्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पाठपुरावा केल्याच्यानंतर कुठलीही समस्या राहणार नाही आणि त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं तुमचंसुद्धा तेवढंच सहकार्य, जेवढे राजकीय लोकांचं सहकार्य आहे तेवढंच पत्रकारितेचंही सहकार्य आहे. का तर प्रत्येक गोष्ट राजकीय लोकांना समजत नाही, ते पुढे आणण्याचं काम तुम्ही करायचं, आपल्याला सर्वांना करायचं आणि तुम्ही आणि आम्ही मिळून सर्वजण मिळून आपल्याला या शहराचा, तालुक्याचा, मतदारसंघाचा आपल्याला विकास साधायचा आहे. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा राजकीय लोकांना खासदारांकडे, आमदारांकडे करू आणि आपला विकास साधू एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आणि ही आमच्या भावना तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं हाच या पत्रकारितेच्या मागचा उद्देश आहे. धन्यवाद.